पण ह्याचं काय झालं, आपल्या दुकानाचं काय झालं? म्हणजे होतं हे बघा, म्हणजे काय आहे, आणि हो अमित, म्हणजे दुकानाच्या बाबतीत अजून एक मुद्दा आहे, तो नानांच्या डोक्यात आहे. काय आहे ते मलाही माहित नाही. नाना सांगा. काय काय हो ना? अरे आपल्याच घरातल्या एका व्यक्तीचं नाव आहे. चल मी तुला 3 चान्स देतो. चल. पल्लव साक्षी मयूर, मग मालकीण ही आहे म्हणजे अर्चू. मग देसाई नाही. नाही, मग काय? हारलास. सांगू नाव? हा. असं बंदिस्त नाव आहे, मोरांब्याची बरणी. ए वा, असतोस काय? मस्त आहे ना? अप्रतिम नाव आहे. काय रे, झोप येत नाही की काय? काय एकदम खुशीत दिसतोस, काय झालं? आता ना तुमच्यापासून मी काही लपून ठेवू शकतो का? मग बोल बोल बोल, लवकर बोल. एक छोटस सिक्रेट होतं. अरे वा, मला कोणी सिक्रेट सांगितलं ना, फार बरं वाटतं. बोल बोल. म्हणजे काय नाना, तुम्ही कदाचित हसाल मला. अरे मी हसीन नंतर, आधी तू लाजतोयस का ते सांग ना. सांगतो. हा. नाना काय? काय की मेघनाची ट्रान्सफर होते पुण्याला. जर झालं तर ओके, काय वाटतं? यांना मिश्किला वंडरफुला. पण नाना, तुमच्या ब्युटीफुलाकडे हा विषय काढाल का? ते काय, मी फक्त तुम्हालाच सांगितलंय, तुमच्याशिवाय आणखी कोणालाही सांगितलेलं नाही. डोंट वरी. बाकी नाना, कसं वाटतोय प्लॅन? एकदम सही है ना? आता झोपणार आहेस का? गुड नाईट. काय हो, आज मी इकडे का मागवला चहा? नाही, सकाळचा चहा तुमचा हॉलमध्ये असतो. मुद्दाम मागवला. आधी दार लाव, दार लाव. अगो बाई, दार लावू? काय काय एवढं काय ती दार बीर लावून सांगायचंय? खजिना बिजिना सापडलाय की काय? खजिना नाही ग, एक गुप्त बातमी सांगायची आहे तुला. अगो बाई, गुप्त बातमी? आणि कुणापासून एवढी लपवायची तुम्हाला? सांगतो सांगतो, सगळं सांगतो. बर. अगो बाई, काय सांगताय काय? गंमतच आहे बाई सगळी. पण आपला आदित्य काही कमी उचापती नाही. हा, तुझ्यावरच गेलाय. हो का? छान. हा छान. अहो पण त्या सुरेशरावांचं काय करायचं? तेच ना, त्यांना सांगण्याचा कार्यक्रम मला करावा लागणार आहे. म्हणून तुला म्हटलं दार लाव. मेघनाच्या कानाला गेलं तर पंचायत व्हायची ना. हो. घ्या. हॅलो. जय हो नानासाहेब. जय हो सुरेशराव. अहो टेलिपॅथी म्हणतात ती ही. मग तुम्हाला फोन करण्यासाठी मी माझ्या खोलीत येऊन खोलीचं दार लावलं आणि तेवढ्यात तुमचा फोन आला. दार लावलं म्हणजे? नाही, गंमत अशी आहे सुरेशराव की वा वा, छान छान. पण म्हणजे नानासाहेब, नाही सुरेशराव, साहजिक आहे तुम्हाला वाईट वाटणं, अगदी साहजिक आहे. पण काय आहे, मुलांचा आनंद तो आपला आनंद, नाही का? हा हो. जय हो नानासाहेब, जय हो. हो. अच्छा मॅडम, चाय लो, चाय. थँक यू सतीश, खरंच खूप गरज होती हा त्याची. सतीश,
मला तर काही सुधरतच नाहीये रे हे. का अरे म्हणजे मला असं वाटलेलं की ऑर्गॅनिक भाज्या आणि फळं हे छान जमेल, पण हे सगळं अवघडच होऊन बसलंय. म्हणजे काय? पण सगळे खर्च वजा जाता विक्रीची किंमत अवाच्या सवा येतेय. आणि जर किंमत कमी केली तर नग जास्त विकले गेले तरच प्रॉफिट होतोय. अरे पर याशिवाय सुद्धा 2 वेगळे प्रॉब्लेम आहेतच की. म्हणजे विक्री झाली नाही तर सगळं अंगावर येईल, हो ना? करेक्ट. म्हणजे हा तर एक मोठा इश्यू आहेच, पण शिवाय सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक ही नावं अशी चटकन लक्ष देणाऱ्यातली नाहीयेत. बरं, रासायनिक खतं न वापरलेली उत्पादनं किंवा नैसर्गिक खतं वापरलेली उत्पादनं, अरे हे नाव केवढं लांबलचक होतंय. शी. अर्शू, अगं हीच तर खरी गंमत आहे. म्हणजे मी काउंटर सांभाळेन म्हणणं सोपं असतं, पण काउंटरवर बसल्यावर पैसे निर्माण करणं सगळ्यात अवघड काम आहे. म्हणून म्हणतात ना, विक्री ही सुद्धा एक कला आहे, कला. पण मग आता करायचं काय? कशाला काळजी करतेस? आपले खंदे वीर आहेत ना सजेशन्स द्यायला. आणि आपली सर्वपक्षीय बैठक कुठे झाली आहे अजून? हो पण हे बघ अर्शू, काळजी करू नकोस. महत्वाचा प्रश्न असतो जागेचा, तो सुटलेला आहे की नाही? आपल्याला जागा नक्की मिळणार आहे, आणि ती सुद्धा पुढच्या महिन्यात. त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे. आपण काय करायचं, हे बघ, सगळे प्रश्न पेपरवर मांडायचे आणि सिस्टमॅटिकली सोडवायचे. म्हणजे म्हणतात ना, चारी बाजूने विचार करून वगैरे, अगदी तसा सोडवायचा आणि मग सोल्युशन काढायचं. हे सगळं झाल्यानंतर पूर्ण विचार करून पाऊल उचलायचं. काय? येस सर, कॉन्फिडन्स परत आलाय. येस. नाना, हा, काय झालं? नाना, हा, तो मागच्या अंगणातला टाकीचा नळ तुम्ही चेक करायला सांगितला होता ना? हो. हा, तो मी चेक केला. हा. त्याचा वॉल खराब झालाय. तरीच टाकीतलं पाणी हळूहळू कमी होतंय. आता दुरुस्त करून टाकतो. नको, कशाला हा. आता एकटे कुठे वर चढता तिकडे? नको, काहीतरी होईल उगाच. आपण एक काम करू, रविवारी आपण दोघं मिळून करूया. चालेल? असं म्हणतोस? येस. बट अरे, तुला सांगायचं राहिलं. काय? आपला आदित्य आहे ना, मेघना, मेघना, ते जरा ते डबे वगैरे ते आवरशील का? सांगा ना. हो हो घेते. अरे तू काय 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 झालं दादा? काय हवंय दादा? नाही ऑफिसला निघाला का विचारतोय दादा मी. निघालो तुम्ही? चला निघूया. हा, सगळ्यांनी निघायचं? नाही, काय चाललं होतं आता? काय नाही. काय नाही. नाही नाही, तुम्ही ते बोलत शे. नाही, बरं ठीक आहे. चल ना निघूया, उशीर होतोय. चला. नाही नाही. अच्छा अच्छा, अच्छा, नीट जा. चला 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 चला. बाय बाय. बाय. आदित्य, कसल्या रे खाणा खुणा चालल्या होत्या तुमच्या? नाही, कुठे? आता आत. चांगलं बघितलंय हा मी. तू, नाना आणि अमित दादा सॉलिड काहीतरी चाललं होतं तुमचं. हा, ते म्हणते सोय. अगं ते हे आपलं आपलं दुकान सुरू होतंय ना. हो, पण मग त्याचं काय? मग आम्ही तिघं मिळून अर्चूसाठी काहीतरी गिफ्ट देणार होता. अशीच गंमत. हो, पण मग त्यात खाणाखुणा करण्यासारखं काय? आणि माझ्या समोर बोलायला काय प्रॉब्लेम होता? बोलायचं ना. अगं असं काही नाही. चल 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 चल. आदित्य, खरं सांगा, तुम्ही खाणाखुणा का करत होतात?
अरे बोलायचं ना समोर. तसंही अर्चुताई समोर नव्हत्याच. अगं तेच ते अर्चूचं. अगं असं काही नाहीये बाबा. नसेल ना सांगायचं तर नको सांगू. पण तुमचं चालू होतं काहीतरी नक्कीच. अगं तेच ते अर्चूच्या गिफ्टचं. उगाच नको खोटं बोलू, माहिती आहे मला सगळं. अरे हळू. गेले गेले. काय फिसफिस करतोस आता? ये इकडे, गेले ते. पण ना मेघनाला 100% डाऊट आला. ते मेल्या तुझ्यामुळे. माझ्यामुळे काय? आता काय? अरे माझं आणि आदित्यचं चांगलं चालू होतं, तू मध्ये काय खुणा करतोस मला? अहो करणारच ना. माझ्यासमोर तुम्ही खुणांच्या भाषेत का बोलत होता? अरे बाळा, ते तुझ्यासाठी नव्हतो रे करत, मेघनासाठी करत होतो. तू मध्ये बघितलं. माझ्यापासून लपवून ठेवत होतात ना. बिंग फुटलं असतं आता. आता किती दिवस न फुटता राहतंय ते बघायचं. ते आदित्यवर अवलंबून आहे, म्हणजे तो कसा हँडल करतो त्यावर. अरे म्हणून तर आपण आपल्या परीने मदत करायची, मजा येईल ना जरा. पण नाना, बिंग राखण्यात मदत करायची का फोडण्यात? हॅलो, हा बोला बाबा. जय हो जावे बापू, जय हो. बरं ऐका, पुण्याच्या फ्लॅटची सोय झालेली आहे. काय सांगता? हो. अहो, तुम्ही विसरलात का जावे बापू? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आमचे ते क्षीरसागर तिथे आहेत. हा, त्यांनी उत्तम फ्लॅट बघून ठेवलेला आहे. म्हणजे हिरवळ आहे, एकांत आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भजीपासून भाजीपर्यंत एव्हरीथिंग इज अवेलेबल ऍट युअर डोर स्टेप. जय हो, असा फ्लॅट आमच्या क्षीरसागरनी पाहिलेला आहे. जय हो. अरे वा, ग्रेट, मस्तच. जय हो. मग आता पुढचं मस्त कसं करताय तुम्ही? नाही बाबा, मी करतो सगळं बरोबर. हा. मी आधी जातो, अग्रीमेंट करतो, डिपॉझिट देतो आणि फ्लॅट आधी ताब्यात घेतो, साफसफाई पण करून घेतो. तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ. जावे बापू, आता तुम्ही करणार म्हटल्यावर मी कशाला टेन्शन घेऊ. पण जाताय कधी तुम्ही? लोणावळ्याच्या सेमिनारला ना. हो, 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 हो. तेव्हाच तुम्ही जाऊन सगळं करणार ना. जय हो, जय हो. हो बरोबर. तुम्ही मला ना फक्त तिकडचा पत्ता मेसेज करून ठेवा आणि क्षीरसागरचा नंबर बरोबर. जय हो. करेक्ट. जय हो. नाही नाही, काय नाही, काय नाही. नाही 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 नाही, जय हो, जय हो. खूप आनंद झाला हो तुम्ही जय हो म्हणालात. खरंच तुमचं सगळं छान होणार. माफ करा जावे बापू, म्हणजे मी विसरूनच गेलो हो की तुम्ही ऑफिसमध्ये आहात, म्हणून मी एवढं सगळं बडबडत बसलो. कामं असतील ना तुम्हाला. मी आता जय हो करतो. हा, म्हणजे फोन ठेवतो. हा, जय हो, जय हो. ओके बाबा, बाय. कधी आम्ही या शाली वापरणार आहोत कोणास ठाऊक. पण जपून ठेवायच्या. अमितने दिले, आदित्यने दिले म्हणून. माई, दुकानांचं काही ठरलं का मग? चालू आहेत गणित डोक्यात. बघूया. आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी सुचतंय ना. मग पण एक मात्र आहे, हा, सगळ्यांना कसा उत्साह आलेला आहे एकदम. हो, मुलं पण जाम खुश आहेत माहिती. हो ना. पण विजया, या वेळेला तुझ्यावर मात्र खूप भार पडणार आहे. हो नाही, आधी कसं मेघना होती ग तुझ्या मदतीला. एक बाजू ती सांभाळायची. मलाही तसंच वाटतंय. तर मेघना गेली की ना, मला अगदी हात मोडल्यासारखं होणार आहे. हो ना. आणि अगं सगळं तुम्हीच करता ना दोघी जणी घरात, त्यामुळे माझी काम करायची सवय आता गेलीये. मग पण काही काळजी करू नकोस हो तू. काम करायची मी पुन्हा सवय करून घेईन. मला जमेल तशी मी तुला मदत करेन. कशाला? अगं हो, करेन मी मॅनेज. तेवढ्यासाठी अगदी काही पदर खोचून तुम्ही कामं करायची गरज नाही. बरं, तेव्हाचं तेव्हा बघू आपण. बरं, तुझं सगळं आटपलं ना की जरा माझ्या मदतीला ये. हो. मेघना बरोबर आपण गोडा मसाला, हळद, लोणची, मिरच्या, त्याच्यानंतर मोरांबा, पापड असं सगळं एका वेगवेगळ्या डब्यांमध्ये घालून तिला देऊया. चालेल. आणि ते सगळं झालं की वरनं माळ्यावरनं काही भांडी काढायची नवीन मिळालेली. का? अगं नवीन संसार आहे त्यांचा. उगीच नवीन भांडी कशाला लावायची घ्यायला. आपण देऊया ना इकडनं. बरं, चालेल. तयारी सुरू झाली वाटतं. हो, मग हळूहळू करतोय. घरचे मसाले, लोणची, मोरंबा हे सगळं द्यायचं ना तिच्या बरोबर. मग धान्य बिन्य घेतील ते तिकडे. तिला सगळी नवीन मांडामांड करायला लागणार नाही तिकडे.
सून चालले खरं वर्षभरासाठी, पण मला तर असं वाटतं मी लेकीचीच पाठवणी करते. काय ग. बरं हो, एक सांगायचं राहिलं, हं. लक्षात ठेव. हं. आठवण ठेवा याची, मी सांगतोय त्याची. हो मोरांबा देणार असेल तिच्याबरोबर, हो मोठ्या बरणीमध्ये आहे. ह. ते मलाही माहिती आणि तुलाही माहिती, हिलाही माहिती. मग पण तू काढायला जाऊ नकोस. अगो बाई का? काय असं काय करतेस? बरणीतून मोरांबा काढायचा असला ना, हं. तर तो बरणीन नाही काढता येत, हो डावाने काढायला लागतो. हो तेच सांगतोय तुला. बरणीतून बरणीने मोरांबा काढता येत नाही. कळलं. तुम्ही पण ना, तू काय काय त्यांच्या सुरात सूर मिळवतेस. Sorry. वा काय तिच्या डोळ्यासमोर आलं ना, बरणीत बरणी गेली, हो बरणीत बरणीची मान अडकली. पुरे झालं आता. तुमची कामं करा बघू तुम्ही. आधी वरतून काढतो बरणी, मग तुला. वा सकाळपासून कोणी मिळालेलं दिसत नाही यांना. मीच बरी सापडते सगळं काही बोलायला. मोरंब्याची बरणी म्हणे. काय हो दुसाने बाई, काही टेन्शन? काय झालंय? अरे मेघना चालली आहे ना पुण्याला, तर तिची खाली सगळी तयारी चालू आहे. हो पण मग त्याचं तुला का टेन्शन आलंय? नाही तसं नाही रे सतीश, म्हणजे कसं ती होती तर माईला आणि विजयाला मदत असायची तिची. बर. माई आणि ती असल्या ना की विजयाला मला ट्रेससाठी मदत करायला वेळ मिळायचा. बरं आता ती नाही म्हटल्यावर सगळं काम विजयावर पडणार आहे, म्हणजे माझी ट्रेची मदत बोंबलली. शिवाय दुकानाचं काम आता चालू होईल. बरं मयूचा अभ्यासही आहेच अजून. अरे देवा, कसं काय करणार आहे मी? बघा आता कसं जमतंय ते. बरं हर्षू मला सांग, म्हणजे माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही म्हणून विचारतो, तुला दुकानात काय काम असणार? कारण तू तर दुकानाची मालकीण आहेस ना. मालकीण. एक्सक्यूज मी मिस्टर सतीश दुसाने. येस मॅडम. काय आहे ना, मालकिणीला जास्त काम असतं, कळलं? हो का? चला बरं झालं, तुला समजलं तरी. अच्छा अच्छा, म्हणून तू मला मालकीण मालकीण म्हणून चिडवतोस का सतीश? चला टेन्शन गेलं माझं. सतीश तू अर्चो. ते नार्वेकर येऊन गेले बरं का दुपारी. आले का गावाहून? वा. सकाळीच आलेत. मुंबईत आल्यावर तुम्हाला भेटल्याशिवाय चैन कसं पडेल त्यांना? अगे, माझ्यासाठी गावाहून काय काय आणलं असणार ना. आमच्या सिनियर सिटीजन क्लबचे तगडे मेंबर आहेत एकदम. कोकणी गजाली सांगण्यात एकदम एक्सपर्ट, त्यामुळे एकदम पॉप्युलर आहेत मंडळामध्ये. काय आहे, त्याला सांगायला मजा येते, आम्हाला ऐकायला मजा येते. पण तुम्ही भेटला नाही आहात म्हणून हिरमुसलेत बरं का. हो ना. नाही मी करतो फोन करतो त्याला. काय आहे, ते नव्हते त्या काळात काय काय घडामोडी झाल्या त्या ऐकण्याची उत्सुकता असणार त्यांना. घ्या आल्या. काय आली का ऑर्डर बदलीची? हो ना ना, आजच आली आहे. गर. चला म्हणजे आता शिक्का मोर्तब झालं. बरं तू बस, मी चहा आणते हो तुझ्यासाठी. अहो नाही नाही माई, तुम्ही बसा, मी करून घेईन ना नंतर. अगं तू आता जाणार आहेस ना, सासू लाड करते, करून घे. बस 3 दिवसच आहे जॉईनिंग पिरियड, म्हणजे घाई करायला लागणार. हो, आधी आई बाबांना कळवायला हवं, नाही तर त्यांची फार घाई होईल. हो ग बाई हो. मुख्य आधी आदित्यला कळवलंयस का? त्याला म्हणा बदलीची ऑर्डर आलेली आहे, तुम्हारा विरह का काल शुरू होता है अब. चला गुड. बस बस मी आणते बस. चहा. बाई बाई, मी आधी फ्रेश होते, आले. बर. काय निबंध वाचताय की काय? हे काय नाही ग, सगळं नीट चेक करून घ्यायचं एकदा. हे वेंधळी आहे मुलगी, पाहिलंच नसेल नीट तर काय घ्या. चहा घ्या, गार होतो नुसता चहा सगळा. हो घेतो. जय हो मेघना. जय हो मेघना, जय हो. हॅलो बाबा, मिळाली ऑर्डर. जय हो, मिळाली का ऑर्डर? जय हो. आणि बाबा आता 2-3 दिवसात निघावं पण लागेल.
काहीच प्रॉब्लेम नाही. सगळी तयारी झालेली आहे. पुण्याच्या फ्लॅटची सोय झालेली आहे आणि बाकी बाबा तुम्ही अजिबात दगदग करू नका. मी आदित्यला सांगते. आणि तसंही तो सोडायला येईलच ना. हो हो हो. बरं बाबा मी तुम्हाला मदतीला येते पॅकिंग साठी. ओके नको नको नको. बाबा म्हणजे आम्ही आहोत नाही इथे दोघे. तुम्ही तुमचं पॅकिंग तिकडे करा. हा इथली काळजी करू नका. बरं ठीक आहे. बरं हा बाबा तुम्ही सामानासाठी ट्रक वगैरे बोलावणार आहात की मी बोलू आदित्यशी? ट्रक? नाही नाही नको नको नको. अहो बाबा असं काय करताय तुम्ही? हो म्हणजे जावई बापू किती बिझी माणूस आहे हो. त्यांना कुठे हा त्रास द्यायचा. आम्ही काय रिकामटेकडे बसलेलो आहोत. आम्ही हे सगळं करतो. तुम्हाला सांगितलं ना मेघना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही पण कमालच करता. मी नेहमीच कमाल करतो. जय हो. मस्करी केली. मस्करी केली. बरं ठीक आहे. जसं तुम्ही म्हणाल तसं. ओके जय हो. बरं आई ठीक आहे ना? त्यांना काय धाड भरली आहे. जय हो जय हो. फोन ठेवतो. जय हो. जय हो. बापरे बघता बघता जाण्याची वेळ जवळ आली. इतके दिवस काही जाणवलं नाही. पण आता प्रत्यक्ष जायचं म्हटल्यावर कसं तरीच होतंय. कशी राहणार आहे मी आदित्यला सोडून?